होऊ द्या. त्याने तर काही जण उंदरं म्हणताय तर तुमचं सगळं काय उंदीर म्हणू द्या, गाढव म्हणू द्या, म्हणून का सत्य लपतंय का? सत्य लपतंय का? अमित शहानी का शिवाजी महाराजांचा अपमान केला की नाही ते मला गाढव बोलल्यामुळे हा अपमान लपणार आहे का शिवाजी महाराजांचा? मला उंदीर बोलल्यामुळं हा उंदीराने तुम्हाला कुरतडून ठेवलाय पूर्ण. हा आणि आमची मेहनत आहे ना गाढवासारखी, गाढव मेहनतच करतो ना महाराष्ट्रासाठी. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्या समोर छत्रपतींचा अपमान होतोय आणि तुम्ही माना डोलावताय. द्रौपदीचं वस्त्रहरण होताना जसे पांडव खाली मान घालून बसले होते ना तसे तुम्ही काल बसले होतात. त्यांच्या समोरच काल अपमान झाला ना. छत्रपतींचा उल्लेख शिवाजी शिवाजी असा एकेरी करण्यात आला जो आम्ही कधीच करत नाही. औरंगजेबाच्या थडग्याचा उल्लेख औरंगजेबाच्या थडग्याला काल समाधी म्हणून मान्यता देण्यात आली. जेव्हा गृहमंत्री बोलतात तेव्हा ती समाधीच मानली पाहिजे. देशाचे गृहमंत्री जेव्हा बोलतात की थडगा समाधी आहे तेव्हा ती समाधीच म्हणून आता यापुढे मान्यता होईल. मग हा अपमान नाही का शिवाजी महाराजांचा? मग कडेलोट करणारच का तुम्ही? हिंमत आहे तुमच्यामध्ये? करा कडेलोट.